झोडपून काढलंय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सगळीकडे पावसानं नागरिकांची कोंडी केली आहे। पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर परिसरामध्ये कालपासून रोखून ठेवण्यात आल्या, तर पश्चिम रेल्वेच्या 70 लोकल सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत। वसई, नालासोपारा आणि विरार जलमय झालंय। सोसायट्यांमध्ये कमरे इतकं पाणी शिरलंय, तर वसईतल्या मिठागरामध्ये 400 जण अडकलेत। एकूणच वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये पावसानं हाहाकार उडवून दिलाय। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये पावसाचा कहर जरा जास्तीच आहे, कारण अनेक एक्सप्रेस ज्या आहेत त्या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये वसई, विरार मधली एकीकडे दृश्य अक्षरशः बोटी पाण्यामध्ये सोडण्यात आलेल्या आहेत। काही जण जर काही भागामध्ये अडकले असतील तर त्यांना वाचवण्याकरता, आणि दुसरीकडे एक्सप्रेस कशा पद्धतीने स्टेशनमध्ये उभ्या करून ठेवण्यात आलेल्या आहेत त्याची दृश्य। आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबई अहमदाबाद महामार्ग सुद्धा ठप्प झालाय। वसई हद्दीतल्या ससूनपाडा परिसरामध्ये पाणी झालंय आणि वसईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। अर्थातच ट्रेन्स बंद असल्यामुळे सगळी गर्दी ही रस्त्यावरती किंवा रस्ते वाहतुकीकडे वळलेली आहे। त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्ग हा ठप्प झालेला आहे। वसई हद्दीतील ससूपाडा परिसरामध्ये पाणी झालंय। एकतर रस्त्यावरती पाणी असल्यामुळे वाहतूक अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे। या रस्त्यावरची मुंबई अहमदाबाद महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे, कारण रस्त्यामध्येच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी दिसतंय। मी आहोत मुंबई अहमदाबाद मार्ग पर वर्सोवा जवळ। आपण पाहू शकतात की मुंबई अहमदाबाद मार्गावर पाणी साचलेली आहे, त्यामुळे वाहन हळूहळू चलत आहे। तर वाहन लाईट चालू करून येत आहे, कारण या मुसळधार पावसामुळे लोकांना कमी दिसत आहे। आपण या बाजूला पहा, हा मुंबई अहमदाबाद रोड आहे, जिथे पूर्णपणे पाणी साचलेले आहे, गुडघेपर्यंत पाणी आलेले आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे। आणि प्रशासनाकडे असं आवाहन पण करण्यात आली आहे की जर तुम्हाला काही काम असेल तर बाहेर निघा, नाही तर घरातून बाहेर निघू नका। मुंबई अहमदाबाद मार्गहून रमेश शर्मा, TV9।